मानव समाचार, मानवता के हक में। मैं स्मिता पाटिल, मानव समाचार में आपका इस्तकबाल करती हूँ। चलिए देखते हैं आज की खास खबर। मालेगाव शहरामध्ये एक ऐतिहासिक जयंती आपण येथे साजरी केली आणि मालेगावमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने भीम जयंती महोत्सवाचा चांगला मेसेज दिला आणि त्याच पद्धतीने गेल्या 22 तारखेला लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्व अध्यक्षांनी माननीय संतोषभाऊ शिंदे यांना बहुमताने निवडून दिलं आणि बहुमताने निवडून दिल्यानंतर संतोषभाऊ शिंदे यांनी सर्वांना बोलवून जे अध्यक्षांनी निवड केली त्या अध्यक्षांचा सत्कार करण्याचं आयोजन आजच्या तारखेला आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे। की जे अध्यक्षांनी बहुमताने समिती अध्यक्ष निवडला आणि सर्व समाजाने हा विश्वास दाखवला की मागच्या पेक्षा जे तात्या भाऊंच्या अध्यक्षामध्ये झालं त्यापेक्षा अजून चांगली जयंती आपण कशा पद्धतीने साजरी करू शकतो। तर ही संकल्पना संतोषभाऊ शिंदे यांना निवडून देण्याकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि ह्या मीटिंगमध्ये जे अध्यक्ष बोलवलेले आहेत त्या अध्यक्षांकडून त्यांच्या वार्डातील, त्यांच्या नगरातील, त्यांच्या आजूबाजूचे जे येण्याचा मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्या ज्या काही अडचणी आहेत त्यांनी ह्या मीटिंगमध्ये अध्यक्षांच्या कानावर टाकावं आणि अध्यक्षांना ते सांगावं। या पद्धतीने दोघांचा सलोखा आणि एकमेकांची संवाद हा चांगल्या पद्धतीने होऊन या मीटिंगचं आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी येणाऱ्या 14 एप्रिलची ऐतिहासिक जयंती साजरी करण्यासाठी ही मीटिंगचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी आलेल्या सर्व वार्डातील अध्यक्षांचं, समिती अध्यक्ष, सर्व राष्ट्रमाता, गुरु, संत सर्वांना अभिवादन करून आजच्या या गेट टुगेदर मीटिंगसाठी उपस्थित असलेले आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते देवराजांना गरुड, विद्यमान समितीचे अध्यक्ष संतोषजी शिंदे, ज्येष्ठ नेते भारतजी चव्हाण, मावळते पूर्व अध्यक्ष आदरणीय तात्याजी खरे, ॲडव्होकेट गौतमजी आहिरे, उपस्थित सर्व मंडळांचे अध्यक्ष, ज्येष्ठ कनिष्ठ नेते, कार्यकर्ते, बंधूंनो, आज आपण या ठिकाणी संविधान नगर, पंचशील नगर, शिवाजी नगर, बहुजन नगर, फुले नगर द्याने, आंबेडकर नगर द्याने, चंद्रमणी नगर, सर्वे नंबर 55, प्रबुद्ध नगर, एकता नगर, आंबेडकर नगर 331, आंबेडकर चौक संगमेश्वर, माळी नगर संगमेश्वर, त्रिरत्न नगर मोतीबाग नाका, भीमनगर मोतीबाग नाका, सिद्धार्थ मंडळ मोतीबाग नाका, सुळगाव पंचशील मित्र मंडळ आणि सम्राट मंडळ चंदनपुरी गेट आणि रमाई नगर इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण बोलवलं। गोष्ट महत्वाची होती की आपण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वाने नंबर 1 चा किताब दिलेला आहे आणि त्या विश्वाच्या नंबर 1 विद्वानाची आपण औलाद आहोत। पूर्ण विश्वामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, ग्रेजिन असेल, जर्मनी असेल, सर्व ठिकाणी बाबासाहेबांचा अभ्यास केला जातो, बाबासाहेबांचे गुणगान गायले जातात। बाबासाहेब कसे घडले आणि बाबासाहेबांनी करोडो कुटुंबांना कसं घडवलं याच्यावर विचार मंथन होत असतं। चायना, जपान सारख्या देशांमध्ये बाबासाहेबांचे पुस्तकामध्ये पर्याय घेऊन बाबासाहेब शिकवले जातात। एवढे महान आपले बाबासाहेब आहेत।
तर त्या बाबासाहेबांची जयंती देखील विश्वरत्नाला शोभेल अशी साजरी झाली पाहिजे. त्याचा चंग मागच्या समितीने बांधला आणि तो चंग आता या समितीने देखील बांधलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकाराने इतर समाजात एक चांगला मेसेज जाईल. इतर समाजामध्ये बाबासाहेब काय हे कळेल. यासाठी आपल्याला जयंती फक्त नाचत गाचत या पद्धतीने साजरी नाही करायची, तर जयंती आपल्याला बाबासाहेबांचा एक पॉझिटिव्ह सकारात्मक मेसेज या समाजात गेला पाहिजे. इतर समाजात देखील या दृष्टीने आपल्याला साजरी करायची आहे. आणि त्यासाठी बंधूंनो आपल्या सर्वांच्या सहकार्याची खूप नितांत आवश्यकता. यावेळच्या जयंतीमध्ये मागच्या जयंतीमध्ये आपण त्या सूचना मांडलेल्या होत्या. या जयंतीमध्ये देखील आपण ठरवलेलं आहे की प्रत्येक वार्डातून 2 चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते या समितीमध्ये घ्यायचं. पण असे कार्यकर्ते की जे वेळ देऊ शकतील. जे वेळ देणार नाही कृपया त्यांचं नाव मंडळाच्या अध्यक्षांना विनंती आहे की देऊ नका. पण जे समितीला वेळ देतील, कारण की कार्य विधायक आहे. मागच्या वेळेसही झालेले आहे, आताही खूप मोठ्या प्रमाणात करायचे आणि ते करणारच आपण, त्या बाबतीत वाद नाही. पण त्याचे साक्षीदार, इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी देखील काहीतरी आपल्याला हिस्सा घ्यावा लागतो, पाठ बनावं लागतं. तर आमची विनंती आहे की आज जे अध्यक्ष सचिव इथं आलेले आहेत त्यांनी त्यांच्या वार्डातले 2 सुज्ञ जाण असलेले लोक आम्हाला द्यायचे आहेत. त्यांना आम्ही समितीत सामील करणार आहोत. त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत समितीचं काय चालू आहे हे सर्व सूचना तुम्हाला पोहोचणार आहेत. नंतर बंधूंनो, आज या ठिकाणी एक सूचना अशी मांडवायची आहे या समितीकडनं की आमची अशी इच्छा आहे की बाबासाहेबांच्या नावावर पैसा मिळतो म्हणून सर्व गाव धुतले जातं. सर्वच लोक आपल्या आपल्या पद्धतीने बुक घेऊन फिरतात. तर समितीच्या मार्फत आमची अशी एक सूचना आहे की जर आपण असा पर्याय ठेवला की जे 19 अधिकृत मंडळ आहे आणि 20व जे समिती आहे यांना जर लोकांकडनं जे इच्छुक आहे त्यांच्याकडनं दान घेण्याचा पर्याय ठेवला तर मला वाटतं ती खूप चांगली अशी सूचना असेल. तर या सूचनेवर देखील तुमचे मत पाहिजे. कारण की मागच्या वेळेस असं झालं की त्याने मंडळांच्या ज्या फिक्स पावत्या असतात ते दुसरेच मंडळ घेऊन गेले, दुसरेच माणसं घेऊन गेले ज्यांच्या मंडळाशी संबंध नसतो. भांडणं होताना वाचवले आम्ही. तर असे काही प्रकार म्हणून ही आमच्याकडनं सूचना असणार आहे. त्याच्यावर पर्याय तुमच्याकडनं पाहिजे, उत्तर पाहिजे की असं केलं पाहिजे का. आणि बंधूंनो, आपण अतिशय खेळीमेळीने या वर्षाची जयंती देखील ऐतिहासिक करू अशी या समितीच्या वतीने मी ग्वाही देतो. आणि सत्कार करून घ्या. आणि आता या ठिकाणी सर्व मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, 19 जे मिरवणूक आहेत त्यांचे अध्यक्ष, त्या अध्यक्ष महोदयांचा या ठिकाणी समितीच्या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. घेतो तो श्वास, खातो तो घास, ही फक्त आणि फक्त माझ्या बापाची पुण्य आहे. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मालेगाव 2024-25 समाजाने जो विश्वास आणि माझ्या 19 अध्यक्षांनी, माझ्या भावांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला, मी माझ्या भावांचा व माझ्या समाजाचा तो विश्वासघात होऊ देणार नाही. आणि या ठिकाणी इतिहासामध्ये जमा होईल मालेगाव शहरामध्ये अशी जयंती साजरी करण्याचा माझा पूर्ण मानस असेल. पण माझ्या भावांना व माझ्या समाजाला
माझी कळकळीची आणि बेमेची देठापासून विनंती असेल की समाजामध्ये जे लोक आपल्या समाजाला बदनाम करण्याचं जे षडयंत्र या मालेगाव शहरामध्ये चालू केलेलं आहे, मी माझ्या 19 अध्यक्ष भावांना विनंती करेल आणि माझ्या समाजालाही विनंती करेल, बाबासाहेबांच्या नावाने ज्यांनी दुकानदारी चालू केलेली आहे अशा पावती बहादरांना नाही, पण हा माझा समाज नक्कीच अद्दल घडवेल. कारण या नालायकांमुळे आपल्या समाजाचं नाव पूर्ण जिल्हाभर महाराष्ट्रभर बदनाम होत आहे. कवपर्यंत तुम्ही मूक संमती देणार आहात आणि कवपर्यंत चुकीच्या लोकांचे समर्थन करणार आहात. ज्या पद्धतीने आनंदजी आढाव साहेबांनी सूचना मांडलेली आहे की 19 मंडळ आणि समिती 20 अशा मंडळांचीच कायदेशीर पावती बुक या मालेगाव नगरीमध्ये चालले गेले पाहिजे. जर तुमच्या वार्डमध्ये तुमच्या एरियामध्ये जे पाणीच्या नावाने, जे अन्नदानाच्या नावाने, जे खिचडीच्या नावाने, जे साडीच्या नावाने, जे सरबतच्या नावाने असे जे छोटे छोटे पावती बुक छापून त्यांची भांडवलगिरी चालवत असतील अशा लोकांना तुम्ही तुमच्या वार्डपासूनच त्यांचा विरोध केला पाहिजे. संतोष शिंदे ही काही बाहुबलीची ताकद नाहीये, पण माझे समाज बांधव जर ठरवतील तर असे पावती बहादर तुम्ही एका चुटकीमध्ये बंद करू शकता आणि समाजाचं नाव या मालेगाव नगरीमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही निघेल अशी मिरवणूक किंवा अशी जयंती आपण साजरी करू शकतो. मित्रांनो, तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या तुम्ही समितीपर्यंत आणून द्या. ती रोडाची असेल, लाईटची असेल, मिरवणुकीची असेल, डीजेची असेल. कायदेशीर पद्धतीने ही समिती यावर काम केल्याशिवाय राहणार नाही, पण याच्यासाठी तुमचंही सहकार्य असण्याची गरज आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मालेगावाच्या इतिहासामध्ये आपण चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करू. या ठिकाणी मी एवढीच अपेक्षा बाळगेल माझ्या समाजाकडून आणि माझ्या अध्यक्षांकडून की तुम्ही सहकार्य केलं तर या वर्षी मालेगाव शहरामध्ये आपण ऐतिहासिक अशी जयंती साजरी करू. या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, पण एक इशारा नक्की देईल की जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर. जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर. गरीबों का हक एक दिन बांटेगा जरूर. नापाक होती है कुत्तों की दोस्ती यारो, काटेगा नहीं तो चाटेगा जरूर. म्हणून नालायक लोकांना तुम्ही सपोर्ट केल्यापेक्षा चांगल्या लोकांना सपोर्ट करून आज संतोष शिंदे सारखा सर्वसाधारण घरातला कार्यकर्ता तुम्ही अध्यक्ष केला आणि हा कार्यकर्ता असेच कार्यकर्ते या समाजामध्ये घडो, अशाच कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुम्ही राहो अशी या ठिकाणी आशा बाळगतो. इथंच थांबतो. माझ्या बोलण्यात कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाला काही विजा झाली असेल, पण संतोष शिंदे हे एक नाव आहे. जे बोलतो ते तोंडावर बोलतो, कोणाच्या पाठीमागे खंजीर खोपसण्याची संतोष शिंदेच्या रक्तामध्ये सवय नाहीये. मित्रांनो, मी जे काही आहे ते समोर समोर आहे. कोरी पाटी आहे. मी ज्या दिवशी बाबासाहेबांच्या नावाने 1 रुपया खाईल त्या दिवशी मी माझ्या आई बहिणीची भाड खाईल असा संतोष शिंदे आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आणि मला अध्यक्ष केलं त्याबद्दल माझ्यातर्फे मी भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घेऊन तुम्ही जायचं आहे एवढी विनंती करतो. आणि तुम्ही प्रत्येक 19 वार्डच्या ज्या मिरवणुका असतील त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना समितीकडे तुमच्या स्वतःचं लेटर पॅडवर त्या सूचना द्या. आयुक्तांना द्यायच्या असतील, पोलीस स्टेशनला द्यायच्या असतील, स्वच्छता विभागाला द्यायच्या असतील, त्या तुमच्या लेटर पॅडवर आम्हाला तुम्ही द्या आणि तुम्हाला सोबत घेऊन आम्ही त्या ज्या काही आपल्या सूचना असतील, काही अडचणी असतील त्या आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाऊन
ते आम्ही तुमच्या जागेवरच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न असेल. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम.